जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील श्री क्षेत्र इदासी माता चिंचखेडा येथून श्री संत गजानन महाराज देवस्थान शेगावकडे जाणाऱ्या भव्य दिव्य रथासह पायी दिंडी व पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। या दिंडी सोहळ्याचे हे 17वे वर्ष असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील असंख्य भाविक या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले आहेत। सद्गुरू भगवान महाराज वाल्मिक आश्रम चिंचखेडा येथून प्रारंभ झालेली ही दिंडी 17 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे पोहोचणार आहे। संपूर्ण मार्गभर भजन, कीर्तन, हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तर दिंडी सोहळ्यात सहभागी भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्थांनी आरोग्य तपासणी शिबिर, पाणी वाटप आणि अन्नछत्र यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहे। श्री संत गजानन महाराज यांचे अनन्य भक्त जामनेर तालुक्यात मोठ्या संख्येने असल्याने 17 वर्षांपासून सुरू असलेला हा सोहळा तालुक्याच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जडणघडणीस महत्त्वाचा ठरत आहे। 7 दिवस अश्व सहकार्य ग्रंथस्थ मोळकडे येथील दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। हेलो डबल बोलती का तू? डबल नको, सिंगल असणार। हेलो 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 महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्रीपाद बाबा रामदास बाबा की जय। पवन सुत हनुमान की, इदासी माता की, आज के आनंद की। नमो पार्वती पते हर महादेव। गोविंदप्पा माईक येतो पोटी करला से भूवर अवतरला से भूवर जडमन ताराया जय देव जय निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी अव्यय अविनाशी। तिरचर व्यापन उरले, तिरचर व्यापन उरले जय या जगदाशी। देखो तत्व करो करणे संशय असे, संशय असे। लीला मात्रे धरले, लीला मात्रे धरले मानव देवाशी। जय जय सच्चित स्वरूप स्वामी गणराया अवतरला से भूवर, अवतरला से भूवर जगमन ताराया जय देव जय देव। प्रभु देशी प्राची जाणीव तो पवना, जाणीव तो पवना। करुणे गणरावना करुते या भजना, जाता हरे हर गुरुते सुख सजना। जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे दोन्ही सचेना। जय जय सच्चित स्वरूप स्वामी गणराया स्वामी अवराया अवतरला से भूवर भगवत सदनाचा, भगवत सदनाचा। पेटवल्याच्या अग्नी, पेटवल्याच्या अग्नी वाचवतील नेत। सदा पाविली जीवन निर्जल वापीस, निर्जल वापीस। केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश। जय जय सच्चित स्वरूप स्वामी गणराया स्वामी गौरिया अवतरला से भूवर, अवतरला से भूवर जन्म ताराया जय देव जय देव। व्याधी वारण केली कैका संपन्न, कैका संपन्न। करविले भक्ता लागी, करविले दासा लागी विठ्ठल दर्शन। भव सिंधू हातरण्या नौका तव चरण, नौका तव चरण। स्वामी दासगणोचे, स्वामी दासगणोचे मान्य करा गवन। जय जय सच्चित स्वरूप स्वामी गणराया स्वामी अवनिया अवतरला से भूवर, अवतरला से भूवर जन्म ताराया जय देव जय देव। सत्राणे उत्राणे ओंकार वदनी, ओंकार वदनी। करडल बलभूमंडळ, करडल बलभूमंडळ सिंधू जल गगनी। कराडले ब्रह्मांड दाके त्रिभुवनी, दाके त्रिभुवनी। सुरवर निशा चर्चा, सुरवर निशा चर्चा झाल्या त्या पडणी। जय देव जय देव जय हनुमंता, जय हनुमंता। स्वादे तुमचे निप्रसादे वैकृतांता जय देव जय देव। दुमदुमले पाताड उडला प्रतिशब्द, उडला प्रतिशब्द। दगदगला धरणीधर, दगदगला धरणीधर। पाणी लागे
निकेत कडाडे में पर्वत उड्डगण उच्छेद रामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता श्री हनुमंता तुमचे निप्रसादे भय कृपात्मा जय देव श्री राम जय
जास्त पहिल्यांदा खालवा खालवा नाट्यामध्ये आतमध्ये बसून घ्या. चला पुरुष मंडळी ये इकडे आजच्या संत भोजन संत सेवेचे यजमान आदरणीय अप्पासाहेब पंडित किशोर गावस्कर यांच्यातर्फे या ठिकाणी चहा आहे. सर्वांनी पालखी आतमध्ये घ्या. रथाजवळ उभी ठेव. मग एक काम करा, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, हो पावतीची या भाऊ थोडे थोडे या पुढे झाला. या ठिकाणी आयोजित झालेला आहे. कृपया दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना भाविकांना विनंती राहील आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा. आजच्या शेगावच्या दिंडीमध्ये ज्या भाविकांना सहभागी व्हायचं असेल कृपया त्यांनी आपले साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून घ्यायचं. चला महिला भजनीमध्ये रथाजवळ या. महिला भजनीमध्ये रथाजवळ या. रथ जायचा जागा राहू दे झालं तिकडे जागा राहा थोडीशी जागा इकडे जाऊ. गेल्या 16 वर्षापासून श्री क्षेत्र इदासी माता चिंचखेडा बुद्रुक ते श्री संत गजानन महाराज शेगाव पायवारी सोहळा वर्ष 16 आता या वर्षी 17 वर्ष सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसामध्ये समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळ, गावातली भजनी मंडळ, हरिभक्तपरायण विष्णू महाराज असतील, गोविंद महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, भगवान महाराज असतील, गिरहर महाराज असतील, सर्व मंडळी मात्र याच्यामध्ये सहभागी असतात. तसेच बाहेरगावून आलेली भजनी मंडळ सुद्धा यामध्ये वारीमध्ये आम्हाला सहभागी असतात. आज प्रथम दिवस. आजच्या या दिवसापासून मात्र समर्थ या पायवारीला
सहकार्य करण्यासाठी समस्त गावकरी मंडळी असो, जामनेर तालुक्यामधील परिसरातील सर्व जवळजवळ आपल्या या वारीमध्ये पुढे गेल्यानंतर जवळजवळ 12 ते 13 गावातील वारकरी आपल्या वारीमध्ये 43 गावातील वारकरी मात्र आपल्या वारीमध्ये समाविष्ट होत असतात आणि आपल्या वारीचा प्रवास जवळजवळ 7 दिवसाचा प्रवास असतो। इथून आपलं प्रत्येक ठिकाणचं ज्या ठिकाणी अन्नदान आहे त्या ठिकाणी गेल्या 16 वर्षापासून ज्या ठिकाणी अन्नदानाचं आम्ही अन्नदान दिलेलं आहे ते आजपर्यंत मात्र त्याच ठिकाणी आहे। अजून एकही ठिकाण बदली झालेलं नाही। समर्थ सद्गुरू संत गजानन महाराजांची कृपा आहे, कारण आजही एकही मुक्काम आमचा बदललेला नाही। त्या पद्धतीने सर्व वारकऱ्यांची तनमन धनाने प्रत्येक ठिकाणी मात्र आमची सेवा, वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करत असतात आणि अविरतप्रमाणे आजपर्यंत आमच्या वारीमध्ये गजानन महाराजांच्या कृपेने कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा किंवा काही अडचण आलेली नाही। त्याचसोबत आमचं रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे गेल्या 3 वर्षापासून आम्हाला मेडिकल व्हॅन असते, ॲम्ब्युलन्स सोबत असते, डॉक्टर सोबत असतात आणि कुठल्याही प्रकारचं वारकऱ्याला काही अडचण आली किंवा तब्येत बरी नाही झाली तरी त्यांचा तत्काळ त्या ठिकाणी इलाज केला जातो। परंतु गजानन महाराजांच्या कृपेने आजपर्यंत आम्हाला असं आठवलं नाही की कोणी रस्त्यामध्ये आजारी पडलं किंवा त्यांना अडचण आली। त्यामुळे सर्व समस्त गावकऱ्यांचे आम्ही आयोजक मंडळ हरिभक्तपरायण कैलासप्पा, हिमालय ॲग्रो जामनेर आणि मी स्वतः आम्ही जवळजवळ वारकरी नियोजन करीत आहोत। आम्हाला सर्वांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही करत आहोत। हा खेळ नव्हे एकुल्याचा म्हणून मेळ मिळवला वैष्णवांचा, हे सर्व वारकरी आमच्या सोबत असतात। त्यामुळे गजानन महाराजांची वारी आमची अगदी आनंदात सफल अशी चालू आहे। ही गजानन महाराजांची कृपा आहे। योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तमती बालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज की जय। या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि दिंडी आयोजक आदरणीय कैलासप्पांच्या वतीनं चालत असणारा हा दिव्य भव्य रथासह पालखी सोहळा आणि सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा 7 दिवसाचा पायी पालखी आणि दिंडी सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आज चिंचखेडा गावातून आगमन होत आहे। प्रस्थान या ठिकाणी दिंडीचं झालेलं आहे। हे या दिंडी प्रस्थानाच्या निमित्तानं एवढंच सांगू शकतो की पहिल्या दिवसापासून जी अविरतपणे सेवा या ठिकाणी सर्व यजमान देतात त्या सर्व यजमानांचं आयोजकांच्या तर्फे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। आपला आजचा हा प्रवासाचा पहिला टप्पा इथून प्रस्थान झाल्यानंतर केकरतींबरा या ठिकाणी चहापाणी आहे। पळसखेड्याला सुद्धा काही गजानन भक्तांच्या वतीने चहापाणी असतो। जामनेरला दुपारचा मुक्काम आदरणीय परमस्नेही अरुणदादा धानवडकर यांच्यातर्फे असतो। ते नियोजन संपूर्ण त्या ठिकाणी कौतिक नानांच्या हस्ते संपन्न होतं आणि त्यानंतर तिथून दुपारी 2-2:30च्या सुमारास दिंडी प्रस्थान होऊन परत मध्ये वाडी किल्ला या ठिकाणी आपला रात्रीचा मुक्काम आहे। त्यानंतर वाडी किल्ल्यावर दुसऱ्या दिवशी दिंडी प्रस्थान झाल्यानंतर बोदवड या ठिकाणी आपला दुपारचा मुक्काम असतो जेवणाचा आणि तिथून निघाल्यानंतर राजूर या ठिकाणी आपला रात्रीचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम दिंडीचा असतो आणि अशाप्रमाणे मार्गक्रमण करत करत राजूरहून जांभूळ धाबा असेल, जांभूळ धाब्याला दुपारचं जेवण असतं। जांभूळ धाब्याहून मलकापूर या ठिकाणी गाडेगाव मंदिर असेल किंवा कोणतं मंगल कार्यालय असेल त्या ठिकाणी ते कार्यकर्ते उपलब्ध करून देतात। तशा पद्धतीनं वारकरी त्या ठिकाणी अगदी शिस्तीमध्ये आपली वाटचाल करत करत त्या ठिकाणी पोहोचतात। मलकापूरहून निघाल्यानंतर दादोरा या ठिकाणी दुपारची जेवणाची व्यवस्था असते। या ठिकाणी सर्व गजानन भक्त खेळीमेळीच्या आनंदामध्ये दुपारचे भोजन संपन्न करून त्याने ठिकाणून निघाल्यानंतर लगेच वडी या ठिकाणी आपला रात्रीचा 3-4 दिवसाचा मुक्काम असतो। अशाप्रमाणे मार्गक्रमण करत असताना वडीहून निघाल्यानंतर नांदुराच्या 105 फुटाच्या हनुमंतरायासमोर मोठा त्या ठिकाणी राऊंड होतो। तिथं चहा नाश्ता असतो। तिथून निघाल्यानंतर दुपारचं जेवण आपलं खामगाव तालुक्यातील आमसरी हे गाव आहे त्या ठिकाणी आपलं वारकऱ्यांचा दुपारचा भोजनाची व्यवस्था असते। तिथून निघाल्यानंतर रात्रीचा मुक्काम हा सुटाळा परिसरात खामगाव शहरामध्ये असतो। तिथून दिंडी प्रस्थान झाल्यानंतर खामगावहून जवळजवळ 12-13 किलोमीटर अंतरावर एक लासुरा गाव आहे त्या ठिकाणी आपलं रात्रीचं नियोजन असतं आणि अशा पद्धतीने वाटचाल करत करत त्या लासुरा गाव हे आपलं मुक्कामाचं शेवटचं ठिकाण असतं। तिथून प्रस्थान झाल्यानंतर मथुरा लॉस या ठिकाणी शेगाव म्हणजे समर्थ सद्गुरू संत गजानन महाराजांच्या दिव्य वैभवनगरीमध्ये
संत नगरीमध्ये आपल्या सर्व वारकऱ्यांचा प्रवेश होतो। त्यानंतर त्या मथुरा लॉन्समध्ये दुपारचा सर्व विधियुक्त कार्यक्रम भोजनाचा झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणेसाठी दुपारी 3 वाजल्यापासून दिंडी सोहळा सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा करण्यासाठी निघतो आणि अशा पद्धतीनं 7 दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होणारा हा सुख सोहळा मी सांगू इच्छितो की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी, तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा उक्तीप्रमाणे आज संपूर्ण 7 दिवसाचा मार्गक्रमण सोहळा दिंडी सोहळा सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो। आणि आज या दिंडी सोहळ्याला मार्गस्थ करण्यासाठी उपस्थित महाराज मंडळी असेल, त्यामध्ये अरुण महाराज असतील, वडगाव येथील टिगळ्यातील समाधान महाराज असतील, आमच्या गावातील सर्व भजनी मंडळ असतील, गजानन महाराज महिला भजनी मंडळ असेल, श्रीपाद बाबा महिला भजनी मंडळ असेल, या सर्व साधक बंधू भगिनींच्या आणि गजानन भक्तांच्या योग्य अशा मार्गदर्शनातून आजचा हा दिंडी सोहळा या ठिकाणी मार्गस्थ होतो आहे। आणि समर्थ सद्गुरू संत गजानन महाराजांच्या कृपेने हा दिंडी सोहळा अविरतपणे असाच चालू राहणार आहे अशी या ठिकाणी ग्वाही देतो। चला ना, आमच्या दिंडीतील सर्व भाविक भक्तांचे आमच्या गिरजा कॉलनीतर्फे तसेच सर्व भक्तगणातर्फे आमच्या नानाच्या परिवारातर्फे या ठिकाणी सर्वांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। खरोखर आपण बघतोय की आपली महाराष्ट्र ही संस्कृती एक धार्मिक संस्कृतीचं वाढलेलं आपण सर्वजण आहोत। गेल्या 16 वर्षापासून अभिमानाची गोष्ट आहे की चिंचखेडा बुद्रुक ते शेगाव ही दिंडी जात असते। या दिंडीतील वारकऱ्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो, त्यांचा अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांची आहे। तर आज समाजात बघतोय आपण, आज घरामध्ये समाजामध्ये धार्मिकता कमी होत चाललेली आहे, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे। आज तरुण मुलं सुद्धा व्यसनाधीनतेकडे वाढत आहेत। खरोखर हे दिंडीचं एक चांगला मार्ग आहे। समाजामध्ये हे दिंडीचं प्रमाण वाढायला पाहिजे, धार्मिकता वाढायला पाहिजे। ज्या कुटुंबामध्ये आपण बघतो, ज्या कुटुंबात धार्मिकता आहे, जिथे देवाचं नामस्मरण कोणत्याही देवाचं असेल, गजानन बाबा असतील, साईबाबा असतील, सद्गुरू असेल, स्वामी समर्थ असेल, कोणत्याही देवाचं जर ज्या घरात चांगलं वातावरण असेल ते घर नेहमी आनंदी असते। जशी घरातील लक्ष्मी आनंदी असते तसं ज्या घरात धार्मिक वातावरण असते ते कुटुंब आनंदी असतं। ज्या घरातील व्यसनाधीनता असते, एक माणूस जरी व्यसनाधीन असेल ते कुटुंब कायम दुःखी असतं, आपण बघतोय। आणि अभिमान असा वाटतो की आमचे नाना हे दानवडला सुद्धा होते, त्यांनी अनेक लोकांना दारू सोडायला लावली, त्यांनी अनेक लोकांना या धार्मिक कार्यक्रमात आणलं। आता या गिरजा कॉलनीमध्ये शंकरनगरमध्ये आमचे नाना गेल्या अनेक वर्षापासून आलेले आहेत। त्यांचे पाय आमच्या कॉलनी लागल्यामुळे आम्ही सुद्धा सर्व गजानन बाबाचा भक्त परिवार झालेला आहे। इथे आमच्या कॉलनीतील अगोदर आम्ही सर्वांना माहीत आहे, आम्ही गिरीश भाऊंच्या परिवारातील खूप आहेत, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते वाढले, परंतु एक धार्मिकता आमच्या कुटुंबात होती, परंतु नानांमुळे आमची धार्मिकता अतिशय वाढली। सर्व आमचा कॉलनी आता हे गजानन बाबाचा भक्त परिवार झालेला आहे। त्याच्यामुळे मी नानांचे सुद्धा आभार मानतो की ते आमच्या कॉलनीमध्ये आले आणि या कॉलनीला त्यांनी धार्मिकता आणली, सुसंस्कृती आणली। त्याच्यामुळे सर्व दिंडीवासियांचे, अरुण भाऊंचे, ज्यांनी या ठिकाणी दिंडी स्थापन केलेली आहे, जे चालवत आहेत त्यांचं निर्जल वाकेश नीला ब्रह्मगिरी
संपन्न ऐका संपन्न सर्वे भक्ता लागे कर्मे दासा लागे विठ्ठल दर्शन सिंधू हात नौका तव चरण स्वामी दास गणपती स्वामी दास गणपती स्वामी गणराया स्वामी अवलीला अवतरलासी भुवर खाली लोटांगण गजानन दर्शनासाठी पायी उतरलेल्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपण सर्व माऊलींच्या दर्शनासाठी रणरणत्या उन्हामध्ये माऊलींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. माऊलींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सर्व व्याधींपासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, चिंतेपासून मुक्त व्हायचं आहे. म्हणून तुम्ही सर्व तन मन धनाने आज पायी वारीला निघालेले आहेत. या पायी वारीला डॉक्टर संदीप पटेल, डॉक्टर उमाकांत पटेल आणि डॉक्टर नंदलाल पटेल आम्ही वैद्यकीय क्षेत्राच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या पायी वारीमध्ये चालताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ती काळजी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. रस्त्यांना चालताना सर्वांनी रस्त्याच्या एका कडे चालायचं आहे, कारण रस्त्याने रहदारी खूप असते, वाहनांची परिपूर्ण खूप असते. कोणालाही चुकी धक्का नका किंवा काही इजा झाली तर दुखापत होऊ शकते, त्याची काळजी आपण स्वतःने घ्यायची. दुसरं महत्वाचं, जर एखाद्याला रस्त्याने चालताना भोर आली, चक्कर आली तर थांबून घ्यायचे, खाली बसायचं आणि समजून झोपून जायचे. याचं कारण असं, चक्कर आले, भोवळ आले तर आपला भीती कमी होतो आणि भीती कमी झाल्यामुळे व्यक्तीला रस्ता बनवण्याचा टायमाला व्हायचा असतो. म्हणून आपण खाली बसून घ्यायचे आणि बसल्यानंतर थोडं चालणं वाटायला लागल्यानंतर थंड पाणी प्यायचे. डॉक्टर साहेबांनी सृष्टी हॉस्पिटलचे बांधव तज्ञ डॉक्टर संदीप पटेल यांनी ORS आपल्या दिंडीसाठी घेऊन आलेले आहेत. जवळपास 5-50 वारांचे त्यांना घाम येत असेल, त्यांना अशक्तपणा जाणवत असेल तर ते ORS घ्यायचे. सर थोडं मागे सर का समोर पहा, समोर. हा ओके. मान सरळ ठेवा ना, मान सरळ करा ना. दोन कांबळे वाहून घेऊन जवळपास चिंचखेडा ते जामनेर, आपलं चिंचखेडा तालुका जामनेर ते शेगाव श्री संत गजानन महाराज पायी वारी दिंडी सोहळा जवळपास 16 वर्षापासून आपल्या वारीचं नियोजन आपण करत आहोत. आणि वारीचं नियोजन करत असताना आपल्याला आपल्या प्रत्येक वेळोवेळी जेव्हाही आपल्याला मेडिसिन काही जरी अडीअडचणी आल्या असतील तर सरांच्या माध्यमातून रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून डॉक्टर संदीप पाटील सर, डॉक्टर नंदलाल पाटील सर, डॉक्टर उमाकांत पाटील सर, वेळोवेळी सरांचं सहकार्य आपल्याला लाभतं. परंतु एवढं असतानासुद्धा आपल्याला सोबत मेडिसिनचे बॉक्ससुद्धा त्या डॉक्टर साहेबांकडून आपल्याला उपलब्ध असतात सर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सर्व वारकऱ्यांचं जवळपास आपल्या जामनेर परिसरातील किंवा नवे जळगाव जिल्ह्यातील जवळपास 42 गावचे वारकरी आहेत. त्या वारकऱ्यांची सेवा आपली डॉक्टर मंडळी वेळोवेळी आपल्याला आरोग्य शिबिर घेऊन
त्याच्यामध्ये आपल्याला औषधी उपलब्ध करून देतात. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शब्द संपवतो. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.